नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पारंपरिक कोकणी पद्धतीने डाळ कोबीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. सोबतच कोबी कापण्याची अत्यंत सोपी आणि झटपट पद्धत सुद्धा आज आपण येथे बघणार आहोत. अगदी कोबी न खाणारे सुद्धा 2 पोळ्या जास्त खातील एवढी ही भाजी टेस्टी बनते. चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला छान असा हा हिरवागार कोबी बघून घ्यायचा आहे. कोबी घेताना पिवळा कोबी घ्यायचा नाहीये, नाहीतर त्याला फार उग्र असा वास असतो. आता छान असा दोरीसारखा शेवेसारखा लांब लांब कोबी कापण्यासाठी एका कोबीचे आपल्याला असे चाकूच्या साह्याने 4 भाग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने नाही कोबी कट केला तरी सुद्धा चालू शकेल, परंतु कोबी धरायला अशा पद्धतीने सोपा जातो. आता येथे ही आपण किसणी घेतलेली आहे. ज्या साईडने आपण वेपर्स करतो ना त्या साईडने हा असा कोबी उभा धरायचा आहे आणि छान असं ह्याला असं आपण जसं खोबरं किसतो ना त्या पद्धतीने येथे असं किसून घ्यायचं आहे. म्हणजे छान असा लांब शेवेसारखा कोबी आपला किसून मिनिटात बनवून तयार होतो. ना चाकूची गरज आहे आपल्याला, ना विळीची गरज पडणार आहे आणि ना फारही कोबी कापण्यासाठी आपल्याला येथे वेळ लागणार आहे. अशा पद्धतीने कोबी कापला ना अगदी छान असा शेवेसारखा लांब लांब पातळ कोबी कापला जातो. हे बघा आपला कोबी आता कापून झालेला आहे, आपण बघू शकता येथे. आता हा कापलेला सर्व कोबी आपण एका बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे. आता कोबी बाउल मध्ये घेतला की यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून छान असं ह्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. कोबी कापल्यानंतरच आपण धुवून घेणार आहोत ह्याला. आता हे पाणी ओतून देऊया आणि हा कोबू एका गाळणीमध्ये सर्व आपण ओतून घ्यायचा आहे. म्हणजे छान असं यातलं पाणी सर्व निथळून जाईल आणि आपली भाजी छान अशी मोकळी सरसरीत होईल. आता येथे अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. आता त्यासाठी एका कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी टाकून छान अशी तडतडून घेणार आहे. आता हे छान असं तडतडायला लागलं की यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद आणि चिमटीभर हिंग टाकून छान याला फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला आवडत असेल तर मिरची आणि लसणाची पेस्ट जरी यामध्ये करून टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता यामध्ये 10 ते 12 आपण कढीपत्त्याची पाने सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटं डाळ फ्राय केल्यानंतर यामध्ये जो आपण पातळ कापून ठेवलेला कोबी आहे तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तर कोबी छान निथळल्यामुळे आपण बघू शकतात किती असा दिसायला सुद्धा छान दिसतो आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मिठामुळे या भाजीला पाणी सुटतं आणि त्यामध्येच याची वाफ तयार होऊन आपली कोबीची भाजी शिजली जाते. यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. हे बघा आता मिठामुळे थोडस असं ओलसरपणा आलेला आपल्याला दिसत असेल भाजीला. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. आता कोकणी पद्धतीने आपण भाजी करणार आहोत म्हणजे आपल्याला ओला नारळाची चव सुद्धा लागणार आहे. आता यावरती मी 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ जी आहे ना ती छान अशी मऊसूत शिजते. आता येथे अर्धी वाटी ओला नारळ मी असा छान असा टाकून घेतलेला आहे. यामुळे आपली जी कोबीची भाजी आहे ना ती नेहमीपेक्षा अतिशय टेस्टी अशी बनते. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा वरून टाकून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता झटपट आपली कोबीची चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे. भाकरी सोबत, चपाती सोबत ही अत्यंत टेस्टी अशी लागते किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.